मी समीक्षा हेमंत देशमुख, कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन मुंबईतील मानखुर्द येथे उभारले जाणार, मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा. कोकणी माणसाबाबत अपशब्द वापरणे मुन्नावरला पडले महागात, समाज माध्यमावर व्हिडिओच्या माध्यमातून मागितली माफी. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमध्ये 1111 फूट तिरंगा पदयात्रा, रायगड जिल्ह्यातील पहिली तिरंगा पदयात्रा. बहीण सुप्रिया सुळे विरुद्ध पत्नी सुनेत्राला उभे करणे मोठी चूक होती, रक्षाबंधनापूर्वी अजितदादांचे वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पुन्हा पुढे, 20 ऑगस्टला होणार सुनावणी. सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याला गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर. आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा. महाड बस स्थानकामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेच्या वतीने भरण्यात आले आहेत. महाड बस स्थानक आणि आगारातील खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बातमी दैनिक सागरने प्रसिद्ध करत या विषयाकडे लक्ष दिले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेने हे खड्डे भरण्याचे काम हाती घेतले असून एसटी महामंडळाचे डोळे अजूनही उघडले नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे एसटी स्थानक आणि आगारात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच त्याच्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे 6 कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आजारातून बरे होण्यासाठी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे 20,000 रुपये इतका खर्च आला असून हा खर्च कोण देणार असा प्रश्नही हे कर्मचारी विचारत आहेत. तसेच बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या डेंग्यूची लागण झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळाला जाग येणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या मागणीचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 12 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरू केले. यावेळी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या या कर्मचाऱ्यांची डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी 27 गावांना भेडसावणाऱ्या कर आकारणीच्या किंवा पाणी पुरवठ्यासारख्या प्रश्नांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने निरसन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात आपण येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊन समाधानकारक तोडगा निघेल असा विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय, त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यांची मागणी आहे. मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात. इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत. लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहेत, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री मोदी वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले अहिल्या भवन मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली. अहिल्या भवनासाठी 47 कोटी इतका खर्च अपेक्षित असून 35,500 स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे. या अहिल्या भवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. चेंबूर एज्युकेशन सोसायटी आयोजित या अभिनव उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरजी स्मृतीमध्ये आज आपण इथे आयोजित केलेल्या फाईन आर्ट सोसायटीमध्ये यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे 13 करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती भवन असा उभा करणार आहे. ते साधारणतः 3 लाख स्क्वेअर फूटच्या बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन डीपीडीसी फंडातून आपण 48 करोड रुपयाची फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे. गेल्या 2 दिवसापासून महाडसह रायगड जिल्ह्यात श्रावण महिन्यात ऑक्टोबरची हीट अनुभवायला मिळत आहे. पाऊस गायब झाला असून उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडले असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे. जुलै महिन्यात पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले होते. मात्र श्रावण सुरू होताच पाऊस दडी मारून बसला असून कडक उन्हाळा सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अजूनही 2 ते 3 दिवस पाऊस पडला नाही तर भात शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने चिंतेत बळीराजा असल्याचेही दिसून येत आहे. मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी तानसा आणि मोडकसागर या 2 धरणांच्या सांडव्यावर घरोघरी तिरंगा अभियान निमित्ताने करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे. देशभरात सर्वत्र 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवण्यात आली आहे. त्या निमित्ताने विविध ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात आली असून पर्यटक आवर्जून या ठिकाणांना भेट देत आहेत. दिवा येथील विकास म्हात्रे गेट परिसरात राहणाऱ्या रितेश हरीश जाधव याला रेल्वे टीसीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार वडाळा रेल्वे स्थानक येथे घडला. रितेश जाधव मुंबईच्या बाजूने प्रवास करत असताना वडाळा रेल्वे स्थानकावर त्याला टीसीने विदाऊट तिकीट पकडले. यावेळी रितेश दंड भरण्यास तयार असताना टीसीने ऑनलाईन दंड भरण्यासाठी त्याचा वैयक्तिक स्कॅनर पुढे केल्याने रितेशने नकार देत रेल्वेचा अधिकृत स्कॅनर देण्यास सांगितले. या विषयावरून रितेश आणि टीसी मध्ये झालेल्या वादामध्ये अखेर टीसीने रेल्वेचा स्कॅनर दिला. मात्र रितेश याने पैसे भरल्यानंतर टीसीने त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे संबंधित प्रकरणावरून रितेशला न्याय मिळण्यासाठी समाज माध्यमावर रितेशचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या घडामोडींचा आढावा घेत. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.